साजरी करण्यात आली। यावेळी मुस्लिम बांधवांनी नानावली मस्जिद पासून जुलूस शोभायात्रा काढली। सकाळी 10 वाजता मौलाना मुफ्ती सईद मौलाना हसन चौकी मस्जिद आणि मौलानाच्या मार्गदर्शनाखाली जुलूस काढण्यात आला। नानावली मस्जिद, शिवाजी चौक, सोमवार पेठ, गाडगेबाबा चौक, लेंडीहट्टी, मुस्लिमवाडा, जनता विद्यालयापासून कोतवालवाडा, स्टेट बँक, तांबोळी गल्ली, शामरुखी मार्गे, रंगमहाल मार्गे शाही मस्जिद येथे जुलूसचा समारोप झाला। या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांची माहिती देण्यात आली, तर मुस्लिम बांधवांनी प्रबोधनपर भाषणे केली। यावेळी उपस्थित सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। सर्व काही सुरळीत आणि आनंदात पार पडल्यामुळे वाघ यांनी कार्यक्रमाचे आयोजक सर्व मुस्लिम बांधवांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाप्रसंगी चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय आखेगावकर, उपनिरीक्षक भानुदास नहे, पोलीस व होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला। चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ व पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार अल्ताफ शेख, अल्ताफ तांबोळी, अशफाक खान, जाहिद घासी, रिजवान घासी यांनी केला। तर सोमवार पेठ येथे सरबत वाटप, गाडगेबाबा चौक येथे मिरवणुकीतील लहान मुलांना बिस्किट व रोट वाटप करण्यात आले। मुस्लिम बांधवांना माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, डॉक्टर सयाजीराव गायकवाड यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या। कार्यक्रम यशस्वीतेसाठी अल्ताफ तांबोळी, अशफाक खान, जाहिद घासी, रिजवान घासी, अल्ताफ शेख, वसीम तांबोळी, तौसिफ शेख, गुल्लूबाई घासी, वाहिद पठाण, वाजिद पठाण, काशिफ शेख, शहानवाज शहा, दानिश शेख, अजीम खान, मोहम्मद साहेब, वसीम शेख व हजारो मुस्लिम बांधवांनी परिश्रम घेतले। यावेळी अल्ताफ शेख व फरोज पटेल यांनी अधिक माहिती दिली। अशा प्रकारच्या जर काही प्रश्न जर उद्भवले तर आपण अशाच प्रकारे चांदवड पोलीस स्टेशनला सहकार्य करत राहावं अशी मी अपेक्षा बाळगतो। आणि आजच्या या शुभदिनी सर्वांना शुभेच्छा देतो। पुन्हा आपण सर्वांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल पुन्हा आपले आभार व्यक्त करतो आणि मी सांगतो। संपूर्ण जगाला शांतीचे संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर यांची आज जयंती मुस्लिम बांधवांनी अतिउत्साहात साजरी करण्यात आलेली आहे। या जयंतीनिमित्त मी आपल्या चांदवडवासियांना एक संदेश देऊ इच्छितो का आपल्या चांदवडमध्ये हिंदू मुस्लिम च्या हिंदू मुस्लिम इतिहास आहे आपल्या चांदवड तालुक्याचा। हिंदू मुस्लिम हे सर्व सण एकत्र साजरा करतात। मध्यंतरीच्या काळामध्ये 16-17 तारखेला आपलं गणपती विसर्जन होतं, पण समाजाने एक निर्णय घेऊन का आपला चांदवडचं एकोपा अबाधित राहावं आणि ह्या जयंतीनिमित्त आपल्या ज्या हिंदू मुस्लिम समाजाचा जे एकोपा आहे हा संदेश पूर्ण महाराष्ट्राला जावं या निमित्त आम्ही काय केलं, जे 16 तारखेला आमची पैगंबर जयंती होती ती जयंती आम्ही 19 तारखेचा समाजाने आमच्या उलेमाने सांगितलं की भाऊ आपल्या चांदवडमध्ये गणपती बाप्पाचे विसर्जन आहे, तर सर्व आमच्या उलेमानी लोकांनी एक मीटिंग घेतली आणि त्या 19 तारखेला आमची ही जयंती ईद मिलादची जयंती करण्याचं ठरविले। आता या जयंतीनिमित्त मी पूर्ण चांदवड तालुक्याला हे मेसेज देऊ इच्छितो का येणाऱ्या काळात सर्व सण उत्साह हिंदू मुस्लिम आम्ही एकोप्याने करू आणि एक महाराष्ट्राला जातीय सलोखा एक चांगल्या पद्धतीने देऊ, एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। आजच्या पैगंबर जयंतीच्या संदर्भामध्ये तुम्ही तालुक्यामधून चांदवड शहरामध्ये जो जुलूस काढला या संदर्भात काय सांगाल जनतेला? आजच्या या मिरवणूक निमित्ताने मला एवढं सांगायचं आहे, पूर्ण चांदवड तालुका असो, नाशिक जिल्हा असो, महाराष्ट्र असो, त्या ज्या महाराष्ट्राची संस्कृती
एकोप्याची, सद्भावनेची आणि एक दुसऱ्या धर्माचं पालन करणाऱ्या प्रत्येक समाजातल्या व्यक्तींची आपण आदर केला पाहिजे. तेच आज या चांदवड नगरीतून आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा संदेश दिला. तर 16 तारखेला असणारा पैगंबर जयंतीचा कार्यक्रम हा आम्ही फक्त एकोप्यासाठी, एक दुसऱ्याच्या धर्माचा आदर करण्यासाठी हा प्रोग्राम आम्ही 19 तारखेला घेतला. मला तमाम लोकांना एवढंच सांगायचं आहे चांदवडवासियांतर्फे की आपण भविष्यात देखील एक दुसऱ्याच्या धर्माचा आदर सन्मान केला पाहिजे आणि एकोप्याने राहिलं पाहिजे. एवढंच बोलून मी आपले 2 शब्द संपवतो.